वन 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. महाराष्ट्र न्यूज वन 24 तास मध्ये आपले स्वागत आहे. लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वयंरोजगार प्रकल्प आपण चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, येथील प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल या संदर्भात हा प्रकल्प काम करतोय. याचंच आपली दुसरी जी बॅच आहे, आपण एक शिलाई आरीवर्क प्रशिक्षण कार्यशाळा बारामती शहरामध्ये आयोजित केली होती. कारण आपला जो प्रकल्प हा ग्रामीण भागामध्ये असतो, परंतु ज्या संस्थेच्या माध्यमातून शहरी भागातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना परिपूर्ण प्रशिक्षण मिळावं, त्यासाठी जे काय बॅच आपण इथं पाहतोय की ती बॅच परिपूर्ण तयार होत आहे. आणि याच ज्या बॅचचे आयोजन ज्या संस्थेच्या माध्यमातून केलं होतं, त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आज इथं उपलब्ध आहेत. तर मॅडम, आपली ओळख सांगा आणि हा जो प्रशिक्षणाचा जो प्रकल्प तुम्ही इथं ठेवलेला आहे तो कशा स्वरूपाचा आहे? नमस्कार, मी आरती निलेश तावरे, गुणवडी चौक बारामती येथे माझी यशस्वी बहुउद्देशीय महिला संस्था, मी महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मी संस्थेची स्थापना केली. मागील 10 वर्ष मी संस्थेच्या माध्यमातून विविध कामं करत आहे. हा जो प्रकल्प आहे तो खरे पाहता ग्रामीण भागातील प्रकल्प आहे, पण महाराष्ट्र न्यूज वन चॅनलचे शेलार सरांनी खास महिलांच्या आग्रहास्तव बारामती शहरामध्ये, म्हणजे बारामती तालुक्यात शहरामध्ये सरांनी आयोजित केला. आणि मी पहिल्यांदा सरांचेच खूप आभार मानील की ग्रामीण भागातील हा प्रकल्प तुम्ही आमच्यासाठी बारामती शहरामध्ये घेऊन आलात. बारामती शहरातील आणि माळेगाव परिसर तसेच लांब लांबच्या ठिकाणाहून महिला इथे जवळजवळ 60 महिला इथे प्रशिक्षण घ्यायला आल्या होत्या. अत्यंत अगदी व्यवस्थितपणे आणि काहीही हे न होता खूप छान प्रशिक्षण उज्ज्वला कारंडे मॅडम यांनी इथं आम्हाला दिले. प्रशिक्षण ही फक्त प्रशिक्षण न राहता त्याच्या माध्यमातून आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम मी या ठिकाणी राबवले. त्याच्यामुळे महिलांना तोही एक आनंद आहे. आणि ग्रामीण भागातली योजना शहरात आली त्याच्यासाठी सर तुमचे मनापासून करण्यासाठी आम्ही स्थापन केलेले आहे. प्रत्येक महिलेत काही ना काही स्किल असतं, ते स्किल ओळखण्यासाठी आम्हाला हे असे उपक्रम राबवायचे आहेत आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे. हा बहुउद्देश आहे. आपल्याला महिलांना बहुउद्देश गाठायला आपल्याला मदत करायची आहे आणि हे शेलार सरांनी आम्हाला खूपच मदत केलेली आहे. प्रशिक्षणामधून प्रत्येकाला स्वयंरोजगार मिळेल का? हो, नक्कीच मिळेल. कारण ज्यावेळेस आम्ही पाहिलं की महिला प्रशिक्षणासाठी येत होत्या, त्यातल्या खूपच अशा महिला होत्या की आरीवर्क आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे, ते त्यांना खूप जमत होतं आणि खूप छान प्रकारे करत होत्या. आणि आपण जरी एक पाऊल अजून पुढं उचललं तर त्यांना आपण नक्कीच त्यांच्या आर्थिक सबलीकरणात मदत करू. आम्हाला स्वतःचं स्किल जे आहे ते कसं डेव्हलप करायचं आणि स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, प्रशिक्षणामधूनच संस्कृतीसुद्धा जपण्याचा जो काही कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तो कशा स्वरूपाचा होता? आणि कारण याच प्रशिक्षणामध्ये जो महाराष्ट्राचा जो सण आहे हा पंचमी या ठिकाणी आलेला होता, मग तो कसा तुम्ही साजरा केला प्रशिक्षणामध्ये? नमस्कार, ह्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच नागपंचमी हा आपला महाराष्ट्रीयन लोकांचा सण आला होता आणि महिलांची इच्छा होती की आम्हाला तो साजरा करायचा आहे. छान पद्धतीने प्रशिक्षण ठिकाणी एक मोठा झोका बांधला होता आणि माझ्या सर्व धर्मातील महिला ज्या होत्या त्या छान आवरून वगैरे आल्या होत्या. त्यांनी झोका खेळला, मस्त आनंद घेतला, व्हिडिओ काढले आणि फुगड्या खेळल्या. त्या खूप खुश होत्या. म्हणजे अगदी खूप वर्षानंतर त्यांना हे सगळे अनुभव मिळाले. त्याच्यामुळे त्यांनी कार्यशाळेमध्ये त्यांना खूपच आनंद. ज्या महिलांना तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे तर याच्यातून ज्या महिलांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेले आहेत का? हो, मी जेवढ्या महिलांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू केलेला आहे आणि मी आज 4-5 वर्ष झाले हे प्रशिक्षण देत केले आहे. त्याच्यातील हे 125वे माझे प्रशिक्षण आहे. जिथे प्रशिक्षण ग्रामपंचायततर्फे किंवा संस्थेतर्फे लागलेलं असते तिथे महिलांनी सहभाग घेतलाच पाहिजे आणि स्वतः अनुभव घेतले पाहिजे प्रशिक्षणाचे, किंवा स्वतःचा व्यवसाय स्वतः आपल्याला उभा करायचा आहे म्हणून त्यांनी स्वतः प्रशिक्षणाला हजर घेतल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळते. त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पण तुम्हाला कुठले लोन पाहिजे असेल किंवा स्वतःचा व्यवसाय टाकायचा असेल तरी त्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू